20 गुंठे जमीन ही वडिलोपार्जित हिश्श्याप्रमाणे मी कसत आहे, परंतु ती चुलत्याच्या नावावर आहे. ते आता माझ्या नावावर करून द्यायला टाळाटाळ करत आहेत. या परिस्थितीमध्ये मी काय करावे, असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला होता. नमस्कार, मी आपला वकील मित्र विशाल गावडे. चला तर मग कायद्याचं म्हणजे तुमच्या फायद्याचं बोलूया. जेव्हा एखादी मिळकत ही वडिलोपार्जित असते, त्यावेळी त्या मिळकतीमध्ये कायद्याने ज्यांना ज्यांना हिस्से असतात त्या सर्वांचा एकत्रित व सामायिक हिस्सा मालकी व कब्जे वहिवाट असले मानले जाते. तरी आपापसात संमतीने वहिवाट वेगवेगळ्या असल्या तरी, परंतु मिळकत जर कुटुंबातील एकाच व्यक्तीच्या नावे असली तरी सुद्धा त्या मिळकतीमध्ये वाटप झाले असे म्हणता येत नाही. जेव्हा वरीलप्रमाणे परिस्थिती निर्माण होते त्यावेळी आपला हिस्सा वाटप करून मिळण्यासाठी दिवाणी न्यायालयामध्ये दावा दाखल करावा लागतो. त्या दाव्यासाठी मिळकतीचे उतारे, मिळकत वडिलोपार्जित आहे असे जुने उतारे, फेरफार किंवा घर जागा असेल तर सध्याच्या उतार्यावरील नावे त्या ठिकाणी कसे आले याबाबतचा ठराव किंवा नोंद उतारा अशी कागदपत्रे लागतात. सर्वात आधी ती मिळकत वडिलोपार्जित आहे हे सिद्ध करावे लागते. त्यासाठी जुने उतारे महत्वाचे ठरतात. वाटपाचा दावा दाखल केल्यानंतर व पुरावा दिल्यानंतर आपल्या हिश्श्याची जमीन वाटप करून मिळू शकते. त्या भागामध्ये सध्या आपल्या ताब्यात असलेल्या जमिनीचा ताबा आपल्याकडे ठेवून वाटपात तीच मिळकत आपल्याला मिळावी याबाबत वाटप अधिकारी यांना प्राथमिकता द्यावी अशी विनंती माननीय न्यायालयात दाव्यामध्येच करता येते. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा व कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा.